This conference will now be recorded. हा स्टार्ट. नमस्ते, माझं नाव हरिओम शर्मा. मी राहणारा मूळ निवासी धुळेचा आहे, पण 2005 पासून मी आळंदी येथे अध्ययन वगैरे करत होतो. 2005 पासून 2016 पर्यंत मी वेदांचं अध्ययन करून त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन MA कम्प्लीट केलं. त्याचनुसार 2011 पासून मी बासरीची पण शिक्षण घेत होतो आणि आता बासरीमध्ये पण MA पूर्ण केलेला आहे. तर माझा मेन उद्देश असा, मी 28 वर्षाचा आहे, माझा मेन उद्देश असा होता की मला शिकण्याचं आवड आहे, काही ना काहीतरी शिकत राहणे वगैरे ह्या गोष्टी मला आवडतात. तर बासरी आणि ज्याप्रमाणे मी वेदांत कर्मकांडाचा ज्योतिषाचा अभ्यास केला त्याप्रमाणे 2-3 वर्षापासून माझ्या मनात होतं की शेअर मार्केटवर अध्ययन वगैरे करावं, पण खूप प्रयास केले, योग्य व्यक्ती एक तर भेटलं नाही आणि पाहिजे त्या पद्धतीचा अभ्यास मिळावा हा उद्देश होता. थोडक्यात म्हणजे जी गोष्ट आपण करतो ती परिपूर्ण झाल्यानंतर पुढच्या गोष्टीला जाय, हा महत्वाचा मुद्दा गुरूंकडून आपल्याला मिळत असतो. तसे गुरु सापडत नव्हते, पण देवाचे कृपेने आणि श्रीराम जोशी आमचे परम मित्र आहेत, त्यांच्या योग्य सहाय्याने आम्हाला आदरणीय श्रीपाद कुलकर्णी सर भेटले. त्यांच्या माध्यमातून आम्ही सुयोग्य अभ्यास करून आज, आधी जो माझा दृष्टिकोन होता, थोडक्यात म्हणजे एखादा डोंगर चढायचा कसा, त्याला बघूनच आधी घाबरलेला माणूस आणि डोंगरावर जाऊन आलेला माणूस, या दोघांमध्ये जो फरक असतो तो आज माझा फरक आहे. आधी शेअर मार्केट नाव ऐकल्यानंतर मी डोकं खाजत बसायचो किंवा सोडून द्यायचो विषय, नाव दे कोण जातात त्याच्यामध्ये, डुबलं बिबलं गेलं तर उडाले सगळं. पण नाही, शेअर मार्केट म्हणजे एक बघितलं तर एक प्रकारचा खेळच आहे. त्याच्यामध्ये स्वतःला सांभाळून, आपल्या भावनांना जपून आणि हल्ला बोल न करता शांततेत जर कार्य केलं तर आपण योग्य पद्धतीने आपण यशस्वी होतो. हा खूप मोठा गुरुमंत्र मला श्रीपाद सरांकडून भेटला. आणि ट्रेडिंग, अप ट्रेड, डाऊन ट्रेड, त्याच्यानंतर खूप प्रकारच्या जे कॅन्डलस्टिक तयार होतात, 2 प्रकारे होतात, बॉटम ट्रिपल मध्ये होतो, डबल मध्ये होतो, ह्या सगळ्या गोष्टींचा, त्याच्यानंतर स्विंग हाय, स्विंग लो, हायर हाय, लोअर हाय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आज कळतं की शेअर मार्केट खूप कठीण आहे असं काही नाहीये, पण एखादी गोष्ट झाल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो ना, तो आज कॉन्फिडन्स परिपूर्ण दृष्टीने भरलेला आहे माझ्यामध्ये. कारण ज्याप्रमाणे एखादा अज्ञानी व्यक्ती कार्य करतो आणि ज्ञानी व्यक्ती कार्य करतो, या दोघांमध्ये खूप फरक आहे. अज्ञानी चिडून जातो किंवा सोडून देतो, ज्ञानी व्यक्ती त्याला परिपूर्ण दृष्टीने प्राप्त करतो, त्यासाठी त्याच्याकडे ज्ञान हवं आणि ते ज्ञान मला श्रीपाद सरांकडून सुयोग्य प्रकारे प्राप्त झाले. त्यामुळे मी त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. धन्यवाद माझ्याकडून खूप खूप सर. ट्रेडिंग प्लॅन बद्दल बोला ना काहीतरी. प्लॅनिंग, ट्रेडिंग प्लॅन, ट्रेडिंग प्लॅन ट्रेडिंग प्लॅन मध्ये माझं थोडक्यात असा विचार आहे की आता सध्या माझा अभ्यास सुरूच आहे, खूप झालाय असं नाही, रिव्हिजन खूप पाहिजे आणि विचार असा आहे श्रीपाद सरांच्या सोबतच चालायचं आहे. ज्या पद्धतीने ते चालवणार आपल्याला चालायचं आहे. ट्रेडिंग प्लॅन मध्ये आपल्याला इन्व्हेस्टही करायचं आहे, एव्हरीडे ट्रेडही घ्यायचा आहे, पण ट्रेडचे पण काही रूल्स आम्हाला सरांनी शिकवले आहेत, त्याप्रमाणे चालायचं आहे. खूप वेळ त्याच्यामध्ये बसायचंय आणि जितकं आपला एक अमाऊंट फिक्स करायची त्यापर्यंत पोहोचायचं आणि माघार घ्यायचा. शिकायचं असेल तर तुम्ही लाईव्ह ट्रेड बघत राहा, पण जो तुमचा मुख्य वेळ महत्वाची आणि अमाऊंट, ह्या 2 गोष्टींचं एक तुम्ही टार्गेट ठेवा, इथपर्यंत आणि इतकंच करायचंय, त्याच्यानंतर तुम्ही थांबा. हा मुख्य ट्रेंड माझा आहे. धन्यवाद हरिओम सर, धन्यवाद. सुकन्या मॅडम.